मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट पाहूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तामणकर हा घरी येऊन त्याची मीटिंग अटेंड करत बसलेला असतो. घराचा दरवाजा बंद असतो. अक्षय आणि रमा अचानक भयानक घरात येतात आणि रेवा रेवा आरू आरू रेवा 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 आरू अशा मोठमोठ्याने हाका मारू लागतात. आता तामणकरला काही कळत नाही की यांचं हे चाललंय काय. तामणकर विचारतो, काय चाललंय तुमचं, का आलं इथे. त्यावर मग ती लोक म्हणतात की रेवा कुठे, आम्हाला रेवाला भेटायचं आहे, रेवाला बोलवा. आता तामणकरला वाटतं की ही लोक चांगल्यापणे आलेत. मग तो म्हणतो की रेवा घरी नाही आहे, ॲक्च्युली ती बाहेर गेली आहे, पण तुम्ही लोक जर आलाय आणि तुम्हाला तिला भेटायचं आहे तर मी नक्कीच तिला बोलवून घेईन, एकच मिनटा. आणि मग तो त्याचा फोन घेत असतो. इतक्यात लगेचच अक्षय म्हणतो, नाटक करू नकोस तामणकर, माझ्या मुलीला किडनॅप करून रेवा इकडेच घेऊन आलेली असणार, मला माहिती आहे. त्यावर तामणकर म्हणतो, काय रेवा आणि किडनॅपिंग. अक्षय, अरे काहीही काय बोलतोयस. नाही म्हणजे मी तुमची मनस्थिती समजू शकतो, तुमची मुलगी सापडत नाही आहे म्हणून तुम्ही बेचैन झालाय. अरे पण याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही रेवावरती नको ते आरोप कराल. रेवाचा या सगळ्याशी काही एक संबंध नाही आहे. अक्षय म्हणतो, रेवानेच केलं हे सगळं, आम्हाला माहिती आहे. त्यावर तामणकर म्हणतो, तुमच्याकडे काही पुरावा आहे का की हे सगळं काही रेवाने केलं आहे म्हणून उगाचच्या उगाच तुम्ही रेवावर आरोप कसे काय करू. त्यावर अक्षय म्हणतो, पुरावा, हो पुरावा आहे. आम्ही रेवाला आमच्या स्वतःच्या डोळ्याने त्या रस्त्यावरून जाताना पाहिलं ज्या रस्त्याला आम्ही गेलो होतो. त्याबरोबर मग आता रमासुद्धा म्हणते, हो बरोबर आहे, बोलवा कुठे त्या रेवाला, आत्ताच्या आत्ता ताबडतोब आमच्या समोर बोलवा, आमच्या मुलीला आमच्या ताब्यात द्या. तुमचं हे जे काही चाललं आहे ना ते खूप चुकीचं आहे आणि रेवाने आमच्या आरूला किडनॅप केलं आणि ही गोष्ट तुम्हाला नाही माहिती, हे होऊच शकत नाही. त्याबरोबर मग पुढे रमा म्हणत असते, रेवाला बोलवा, आमच्या आरूला आम्हाला परत करा. त्यावर तो सांगतो की रेवा इथे खरंच आलेली नाही आहे आणि तिने आरोहीला किडनॅपसुद्धा केलेलं नसणार, माझी खात्री आहे. त्यावर मग आता पुढे तो म्हणत असतो, हवं तर आपण मिळून आरोहीला शोधूया, पण प्लीज उगाचच्या उगाच तुम्ही रेवाचं नाव घेऊ नका. रेवाने यातलं काहीही केलेलं नसणार, मला खात्री आहे. आणि एखादी व्यक्ती जर त्याच रस्त्याने चाललेली असेल तर हे सगळं तिनेच केलं आहे असं का होईल. तुम्ही उगाचच्या उगाच आम्हाला विलन बनवलेलं आहे, असं काहीही नाही आहे. रेवाने काहीही केलेलं नाही आहे, प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. त्याबरोबर मग आता अक्षय हा म्हणत असतो की ठीक आहे, तुम्ही काही केलेलं नाही आहे ना, मग बरं काय करायचं पुढे ते आता आम्ही बघतो. त्यावर मग रमासुद्धा म्हणते, कुठे आहे रेवा. त्यावर तामणकर म्हणतो, अहो मी तेच सांगतोय ना, रेवा कुठे आहे ते नाही माहीत मला. चला हवं तर आपण मिळून तुमच्या मुलीला शोधूया, माझी काही मदत लागत असेल तर मलाही सांगा, मीही मदत करेन. त्याबरोबर मग आता तामणकराने मदतीचा हात पुढे केल्यावर अक्षय म्हणतो, नाही नको तुमची मदत आता मला काहीही नको आहे. रेवा नाही आहे ना इथे, बस ठीक आहे. आता पुढे काय करायचं आहे ना ते मी बघतो. आता तुम्हाला डायरेक्ट नाही जर अटक करायला पोलिसांना घेऊन आलो ना तर माझंसुद्धा नाव अक्षय मुकारदम नाही. बघालच तुम्ही मी काय करतोय ते आता. त्याबरोबर अक्षय आता त्याची कॉलर पकडतो. त्याबरोबर लगेचच आता तामणकर म्हणतो, अक्षय कॉलर सोड. आणि तो अक्षयचे हात हिसकावून लावतो आणि म्हणत असतो, मी आत्तापर्यंत रेवा डार्लिंगसाठी तुमच्याबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू माझ्या कॉलरला हात लावशील तर मी गप्प बसणार नाही. अक्षय म्हणत असतो, बघूया ना आता काय घडतं ते. माझ्या मुलीला तुम्ही किडनॅप नाही ना केलेलं, बरं काही हरकत नाही, मी माझ्या मुलीला शोधून काढेन, काहीही करून शोधून काढेन. आणि मग अक्षय आणि रमा हे दोघंही जण तिकडनं निघून जातात. आता ते दोघं तिकडनं जात असताना इकडून मागे तामणकर हाका मारत असतो, अक्षय अक्षय अक्षय. पण अक्षय काही थांबत नाही, तो तसाच पुढे जातो. तर इकडे रेवा जी आहे ती आता त्या ठिकाणी पोहोचलेली असते ज्या ठिकाणी त्या गुंडांनी आरोहीला आणलेलं असतं. आता रेवा त्या ठिकाणी येते आणि आता ती म्हणते की काहीही करून मला त्या मुलीला वाचवायला हवं. आता ती त्या गुंडांची गाडी बघते आणि बरोबर त्यांच्या गाडीच्या मागे गाडी लावते आणि मग आता लगेचच ती तिची जी पिस्तूल असते ती काढते आणि म्हणत असते, ती मुलगी कोण आहे, कुठून आली, मला काहीच माहीत नाही आहे. मी तिचा पत्ता फोन नंबर काहीही घेतलेलं नाही आहे, पण मला तिला वाचवायला तर हवं. चांगली मुलगी आहे, तिने माझी एवढी मदत केली आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता ते गुंड हे आरोहीला व्यवस्थित बांधून वगैरे ठेवतात जेणेकरून आरूने तोंड उघडू नये. त्यानंतर मग आता ते लोक बोलत असतात, च्या मायला एवढूसा जीव आहे पण काय नुसतं चळवळ करत होती ती पोरगी, काय माहीत. त्याबरोबर लगेच दुसरा म्हणतो, अरे बरोबर आहे रे, लहान पोरगी आहे ती, करणारच. त्यावर दुसरा म्हणतो, एक काम करू, एक खोका मागू तिच्या बापाकडनं, काय. त्यावर तिसरा म्हणतो, नाही एक खोक्यापर्यंत ठीक आहे, पण उगाच जास्त ताणायला नको, 24 तासाची मुदत देऊया त्याला पैसे गोळा करायला, म्हणजे पैसेही गोळा होतील त्याचे आणि आपल्याला पळून जायलाही सोपं पडेल. त्यावर लगेचच
तिसरा म्हणतो हो हो अगदी बरोबर, एकदा का आपलं काम झालं की आपण सुद्धा सेफली इथून बाहेर पडलं पाहिजे. आणि मी काय म्हणतो, पोलिसांना इथला सुगावा लागता कामा नये. आपण इथे आलो आहे खरं, पण आता दुसरं कोणी येता कामा नये, समजलं. त्याबरोबर लगेचच ते लोक म्हणतात की हो हो अगदी बरोबर, आता इथे कोणीही येऊ द्यायचं नाही आहे आपण. त्यानंतर मग इकडे आता रेवा ही अलगद गाडीमधनं खाली उतरते. रिव्हॉल्वर ती मागच्या बाजूला पकडते पदराच्या, जेणेकरून कोणाला दिसू नये. आणि त्यानंतर मग आता रेवा हळूहळू त्या गोडाऊनच्या दिशेने चालत असते. आपल्याला कोणी बघत तर नाही आहे हे बघत बघत रेवा आता आतमध्ये येते. आतमध्ये येऊन ती आता विचार करते की ती मुलगी कुठे, हे मला सगळ्यात पहिलं बघितलं पाहिजे. त्यानंतर मग इकडे ते गुंड म्हणत असतात की चीअर्स, आता आपल्याला आपले पैसे मिळणार, म्हणजे आपल्याला सगळं टेन्शन संपणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे अक्षय आणि रमा त्या ठिकाणी चौकशी करत असतात की तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या गाडीमध्ये एक बाई आणि लहान मुलगी जाताना पाहिलेली आहे का. तर लोक म्हणतात की नाही आम्ही नाही पाहिलेलं. मग दुसऱ्यांना विचारतात, दुसरी लोकंसुद्धा म्हणतात की नाही आम्ही नाही पाहिलेलं. इकडे रमासुद्धा विचारत असते की तुम्ही पाहिलेलं आहे का एखाद्या बाईला लाल रंगाच्या गाडीमधून बसलेलं. त्यावरती लोकही नाही म्हणतात. मग अक्षय रमाकडे येतो आणि रमाला विचारतो, रमा काय झालं, काय म्हणाले. त्यावर रमा म्हणते नाही हो, कोणी ओळखत नाही आहे इथे रेवाला, मला काही कळत नाही आहे, काय करू. त्यावर पुढे आता रमा म्हणत असते, अहो मला काय वाटतं माहिती आहे का, आपण एक काम करूया, आपण आहे ना आपण पोलिसांची मदत घेऊया. पोलिसांची मदत घेणं सध्या आपल्याला उपयोगी ठरेल, बाकी काहीही मला काही योग्य वाटत नाही आहे. त्यावेळी मग अक्षय हा लगेचच पोलीस स्टेशनला कॉल करतो आणि पोलिसांना तो म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, रेवाने आमच्या मुलीला किडनॅप केलेला आहे. आणि मग घडलेला सर्व प्रसंग आता अक्षय हा पोलिसांना सांगतो. आता हा सर्व प्रसंग ऐकल्याच्यानंतर इन्स्पेक्टरसुद्धा उठून उभे राहतात. आता लगेचच अक्षय रडत असतो. इन्स्पेक्टर अक्षयला म्हणतात, हे बघा मिस्टर मुकादम, पहिले तर तुम्ही रिलॅक्स व्हा, शांत व्हा आणि काळजी करू नका. आपण एक काम करूया, आम्ही पहिलं तर रेवाचं लास्ट लोकेशन काय आहे ते ट्रेस करतो, त्याच्यानंतर मग आम्ही तुम्हाला तसं कळवतो, आपण काय करायचं ते बघूया. त्यावर अक्षय म्हणतो, हो हो साहेब चालेल, थँक्यू. आणि मग तो फोन ठेवून देतो. रमा विचारते, काय झालं, काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब. त्याबरोबर मग अक्षय म्हणत असतो की काय म्हणणार आहेत, हेच म्हणणं आहे त्यांचं की आपल्याला कळवतील म्हणून थांब जरा, शांत हो. रेवाचं लास्ट लोकेशन ट्रेस करतायत ती लोकं, आणि मग रेवा कुठे गेली आपल्या मुलीला घेऊन हे पोलिसांना समजेल, तोपर्यंत आपल्याला धीर धरायला सांगितलं आहे. तोवर रमा म्हणते की रेवाने जर माझ्या मुलीला काही केलं ना तर सोडणार नाही आहे मी तिला, असं तसं नाही माफ करणार. यावेळी तिला कळणार आहे की मी काय आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे रेवा ही अजूनही बेशुद्ध अवस्थेत, आरोही ही अजूनही बेशुद्ध अवस्थेत असते. तर तिकडे आता हे गुंड म्हणत असतात की आता ह्या पोरीच्या बापाने पैसे दिले की मग आपण इकडनं निघून जायचं. इतक्यात तिकडे रेवा येते आणि रेवा त्यातल्या एकाच्या डोक्याला पिस्तूल लावते. त्याबरोबर तो म्हणतो, ए कोण आहेस कोण तू आणि कशाला आली आहेस इकडे. त्याबरोबर रेवा ही लगेच त्याला म्हणते, शहाणपणा नाही करायचा, शहाणपणा नाही करायचा. गुपचूप त्या मुलीला जिला किडनॅप करून तुम्ही इथे आणलं आहे ना, त्या मुलीला माझ्या ताब्यात द्या, बास. बाकी मला काही ऐकायचं नाही आहे, काही करायचं नाही आहे. त्याबरोबर ती लोकं म्हणायला लागतात, ए कोण आहेस तू, हे बघ निघ इकडनं गुपचूप, उगाच आमच्या मॅटरमध्ये पडू नकोस. त्याबरोबर रेवा म्हणत असते, ए आवाज कमी, सांगितलं ना त्या मुलीला पहिलं बाहेर काढा, तिला माझ्या ताब्यात द्या, नाही तर मी एक सेकंदाची वाट बघणार नाही आहे गोळी चालवायला. त्याबरोबर आता ती लोकं म्हणतात, नाही नको मॅडम, गोळी नका चालू प्लीज. त्यावर रेवा म्हणत असते, गोळी चालवू नको, जर अशी इच्छा असेल तर लवकरात लवकर त्या मुलीला बाहेर काढा, माझ्या समोर आणा, तिला माझ्या ताब्यात द्या, समजलं. त्याबरोबर आता इकडे एक त्यांचा चौथा जो साथीदार असतो, जो बाहेर गेलेला असतो, तो सुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. मग आता ते गुंड त्याला इशारा करतात की मागून ये आणि हिच्या हातातली पिस्तूल खेचून घे. त्याबरोबर तो तसं करतो, मागून येतो, रेवाच्या हातातली पिस्तूल खेचून घेतो. पिस्तूल खेचून घेतल्याबरोबर लगेचच ते तिघं मिळून उरलेले रेवाला पकडतात आणि आता त्याच खुर्चीवरती बसून रेवालासुद्धा दोरीने बांधतात. तर इकडे आता तो जो चौथा असतो, ज्याने बंदूक हिसकावलेली असते, तो मात्र विकृत पद्धतीने हसतो. तर इकडे आता एक दुसरावाला म्हणू लागतो की बघा मॅडम, काय झालं ते बघा, काय आम्हाला पिस्तूल दाखवून घाबरवत होतात ना. त्याबरोबर आता लगेचच एक दुसरा म्हणू लागतो, पण हिला इकडचा पत्ता कळाला कसा, ही इकडे आलीच कशी, आली तर आली, पण आता आपण हिला सोडायचं नाही. त्याबरोबर इकडे रेवा ही मात्र शांतपणे बसलेली असते. तर आता तो जो दुसरा आलेला असतो तो म्हणत असतो, अरे पण हिला इथं ठेवणं किंवा
सोडणं खूप अवघड होणार आहे आपल्यासाठी. ही काही साध्यासुध्या घरातली बाई वगैरे वाटत नाही आहे. अरे जर ही बाहेर पडली ना तर आपल्याला सगळ्यांना जेलची हवा खावी लागेल हे नक्की. त्याबरोबर तिसरा म्हणतो मग चला आपण एक काम करू, आपण हिचाच गेम इथेच ओव्हर करू म्हणजे आपल्या जीवाला टेन्शन उरणार नाही आणि आपण मोकळे राहू काय. त्याबरोबर लगेचच ते सगळेच हसायला लागतात आणि एकमेकांना टाळ्या देऊ लागतात आणि म्हणतात की हां हां आपण असंच करू, आपण हिला संपवून टाकू म्हणजे आपल्या डोक्याला टेन्शन उरणार नाही, आपण पटकन मोकळे होऊ. त्याबरोबर इकडे अक्षय आणि रमा हे दोघंही जण मिळून आता आरूला सगळीकडे शोधत असतात. वेड्यासारखे वनवन भटकत असतात. आरू 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 अशा हाका मारत असतात पण आरू ही काही त्यांना सापडत नसते. आता त्या दोघा नवरा बायकोंना खूपच जास्त टेन्शन झालेलं असतं. इतक्यात इन्स्पेक्टर साहेबांचा फोन अक्षयच्या फोनवरती येतो. अक्षय फोन उचलतो तर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की रेवाचं लास्ट लोकेशन ट्रेस झालेलं आहे, आम्ही तुम्हाला ते सेंड करतो आहे. त्यानंतर मग रेवाचं जे लास्ट लोकेशन असतं ते लगेचच इन्स्पेक्टर साहेब अक्षय रमाला देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही रिस्क घेऊ नका, तुम्ही तिकडे फक्त जा आणि लांबून लक्ष ठेवा. आमची टीम तिकडे साध्या कपड्यांमध्ये पोहोचतेच आहे, आम्ही रेवाला आणि तुमच्या मुलीला शोधून काढू. त्याबरोबर रमा म्हणते अहो काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब. त्यावर अक्षय म्हणतो की आपल्याला रेवाचं लास्ट लोकेशन पाठवलं आहे त्यांनी आणि सांगितलं आहे की लवकरात लवकर तिकडे पोहोचा, चल लवकर. त्याबरोबर रमा म्हणते हो हो चला चला. त्या रेवाने माझ्या आरूला काहीही करायच्या आत मला माझ्या आरूकडे गेलं पाहिजे. मग अक्षय आणि रमा दोघंही घाईघाईनं गाडीमध्ये बसतात आणि आता गाडीमधून बसून ते लोक ज्या ठिकाणचा पत्ता पाठवलेला असतो त्या ठिकाणावर येतात. आता अक्षय रमाबरोबर पोलीसही खूप असतात. तर आता रेवाचं लास्ट लोकेशन ज्या ठिकाणी दिसत असतं तिथे आता त्यांची गाडी येऊन थांबते. तर अक्षय म्हणतो साहेब अहो रेवाचं लास्ट लोकेशन तर इथलंच दिसतं आहे पण इथे तर काहीही नाही आहे. त्यावर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कदाचित रेवाने जाणून बुजून इथे येऊन फोन वगैरे बंद करून टाकला असेल जेणेकरून आपल्याला पुढे काहीही कळू नये. पण असो आपल्याला आता एक दिशा तर मिळाली आहे ना, आपण एक काम करू, आपण आता इकडे शोधायची सुरुवात करू चला. त्याबरोबर मग आता रमा म्हणत असते काहीही करा पण माझ्या मुलीला शोधून काढा, प्लीज शोधून काढा माझ्या आरूला, मला पाहिजे, माझी मुलगी मला हवी आहे. त्याबरोबर मग अक्षय हा रमाला म्हणत असतो रमा हे बघ प्लीज शांत हो रमा, काळजी करू नकोस, नक्की आपली आरू परत सापडेल आपल्याला, उगाचच्या उगाच तू असा रडणं ओरडणं करू नकोस, साहेब आहेत ना ते शोधून काढतील, विश्वास ठेव. साहेब मग आपण आता काय करायचं. त्याबरोबर इन्स्पेक्टर हे लगेचच काही लोकांना सांगतात एक काम करा, तुम्ही इकडनं जा, तुम्ही मागून जा आणि अक्षय साहेब आपण एक काम करूया, आपण तिकडनं जाऊया. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे रेवा ही जागी झालेली असते. रेवा विचार करते की मला लवकरात लवकर इकडनं सुटावं लागेल आणि त्या मुलीलासुद्धा सोडवावं लागेल, कोणी दिसत नाही आहे तोपर्यंतच बाहेर पडायला संधी आहे. मग रेवा काय करते, रेवा ही अलगज आता एक तिथे गोणी ठेवलेली असते त्या गोणीच्या दिशेने जाऊ लागते. खुर्चीचा आवाज होऊ लागतो कारण रेवा खुर्ची सरकवत चाललेली असते. मग एक तिसरा माणूस म्हणतो ए बघ रे बाबा कसला एवढा आवाज येतोय तो. आता तो माणूस येण्याची चाहूल रेवाला जशीच लागते रेवा पुन्हा एकदा बेशुद्धीचं नाटक करते. आता रेवा बेशुद्ध आहे हे बघून तो माणूस तिकडे येतो. रेवाचं तोंड वगैरे हलवून बघतो पण रेवा काही डोळे उघडत नाही. मग तो तिकडनं पुन्हा निघून जातो. त्यानंतर मग तो आल्यावर त्याला लगेच त्याचे साथीदार विचारतात की काय झालं. त्यावर तो म्हणतो नाही काही नाही, ती बाई बेशुद्ध आहे, काहीही तिनं केलेलं नाही आहे, जाऊ द्या आपण घेऊया. आणि मग ते चौघं पुन्हा एकमेकाला चेअर्स करतात आणि पुन्हा आता ते लोक दारू प्यायला सुरुवात करतात. दारू पित असताना ते गप्पा मारत असतात. आता ते व्यस्त झालेले असतात त्यांच्यामध्ये. तर इकडे आता रेवा ही जी आहे ती आता कशीबशी स्वतःचं पहिलं तोंड उघडते. आता तोंड उघडल्यानंतर रेवा विचार करते की आता मला इकडनं बाहेर पडायला हवं. मग रेवाला आता तिथे एक ठेवलेली कैची दिसते. मग रेवा आता त्या कैचीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागते. इकडे या गुंडांना मात्र काहीही माहीत नसतं, हे मस्त निवांत बसून एन्जॉय करत असतात. तर दुसऱ्या बाजूला अक्षय, रमा, पोलीस सगळेच जण आरोहीला आणि रेवाला शोधत असतात. रमा ही पोलिसांना म्हणत असते प्लीज माझ्या मुलीला शोधा प्लीज. तर अक्षय हा रमाला म्हणत असतो रमा प्लीज शांत हो, हे बघ शोधतायत ते, काळजी करू नको, सापडेल आपली आरू, नक्की सापडेल. रमा म्हणत असते अहो आधीच मी खूप लांब राहिली हो तिच्यापासून, 7 वर्ष लांब राहिली आणि आता मी तिच्यापासून नाही हो लांब राहू शकत, मला खूप काळजी वाटते हो आपल्या
आरूची. मला कळत नाही आहे आपली आरू नेमकी कुठे असेल, काय अवस्थेत असेल. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब अक्षयला आणि रमाला म्हणतात, तुम्ही काळजी करू नका. आपण पाचगणी बाहेर जाणारे सगळे रस्ते बंद केलेले आहेत आणि आतापर्यंत तरी कुठलीही संशयित गाडी आपल्याला सापडलेली नाही आहे. त्यामुळे आत्तापर्यंत रेवा ही आरोहीला घेऊन इकडनं बाहेर निघालेलीच नाही आहे. त्या इथेच आहेत. सो डोंट वरी. त्याबरोबर रमा म्हणते, साहेब जर इथेच आहेत तर मग एवढा वेळ का लागतोय माझ्या मुलीला शोधायला? प्लीज काहीही करा, पण माझ्या मुलीला लवकरात लवकर शोधा आणि तिला माझ्यापर्यंत घेऊन या प्लीज साहेब. त्याबरोबर मग इन्स्पेक्टर म्हणत असतात की आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतो मिस मुकादम. त्याबरोबर अक्षय रमाला म्हणतो, रमा शांत हो, सापडेल आपली आरू नक्की सापडेल, काळजी करू नकोस. होईल काहीतरी, आपल्याला मुलगी आपली सापडणारच आहे. त्यावर रमा म्हणत असते, अहो आरूला काही झालं ना तर मला नाही सहन होणार. अहो मी खूप लांब राहिली हो तिच्यापासून आणि आता मी नाही राहू शकत. रेवाने जर माझ्या आरूला काही केलं ना तर मी सोडणार नाही तिला. तिला माहिती आहे एक आई आपल्या मुलीसाठी काहीही करू शकते आणि मी माझ्यासाठी करू शकते. त्याबरोबर आता इकडे रेवाची आणि आरूची शोधाशोध करत असतात पोलीस. लोकांना विचारत असतात, फोटो दाखवत असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे तामणकर काय करतो, तामणकर स्वतःची पर्सनल माणसं कामाला लावतो आणि आता तो त्या माणसांना सांगतो की रेवा इतर कोणालाही सापडण्याच्या आधी आपल्याला सापडली पाहिजे. गो फास्ट. एक गोष्ट मी लक्षात ठेवा, मी तुमच्या सगळ्यांच्या फोनवर रेवाचा फोटो पाठवलेला आहे. रेवाला जो शोधून काढेल त्याला पैशांची कमी भासणार नाही, हे मी आधीच बोललो आहे. पण काहीही झालं तरी लवकर रेवाला शोधा. त्यानंतर मग ती लोक सगळीच तिकडनं रेवाला शोधण्यासाठी निघून जातात. तर इकडे आता लगेचच तामणकर म्हणत असतो, रेवा डार्लिंग तू कुठे आहेस? तर इकडे अक्षय आणि रमा हे दोघंजणं डोक्याला हात लावून बसलेले असतात. इन्स्पेक्टर साहेबांना एक फोन येतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो ताबडतोब या. मग तिकडे एक दुसरा कॉन्स्टेबल येतो आणि सांगू लागतो की साहेब एक ना गाडी सापडलेली आहे लाल रंगाची, म्हणजे ती गाडी दरीत कोसळलेली आहे आणि ती गाडी दरीत कोसळली आहे. त्यामुळे आपल्याला अद्याप तरी काहीही समजलेलं नाही आहे, पण ती गाडी रेवाच्या गाडीसारखीच आहे. गाडीचा नंबर अजूनही क्लिअर झालेला नाही आहे, पण स्पायने आणि काही इतर सोर्सेसने चेक केलं तर समजतंय की ती गाडी रेवाच्या गाडीसारखीच आहे दिसायला तरी. त्याबरोबर हे ऐकून आता रमा तर पूर्णपणे तुटून जाते. अक्षय म्हणतो, साहेब पण अजून सिद्ध नाही झालेलं ना? नाही ना अजून झालेलं सिद्ध. त्याबरोबर रमा तर तुटून जाते. रमा म्हणत असते, अहो माझी आरू, अहो काय झालं हे सगळं? माझी आरू नाही म्हणू शकत, अहो ऐका ना. त्याबरोबर अक्षय रमाला म्हणतो, रमा शांत हो. हे बघ आपल्या आरूला काहीही झालेलं नसणार आहे. आपली आरू एकदम सुखरूप आणि व्यवस्थित सुदृढ असणार आहे. तू काळजी सोड बरं, तू काळजी करू नकोस. रमा काळजी सोड, काळजी करू नकोस. तू रडणं थांबव ना. रमा ऐक, रडू नकोस. रमा रडणं काही थांबवत नसते. आता अक्षय रमाला म्हणतो, तू बस इथे बस. अक्षय रमाला बसवतो, तिच्या शेजारी बसतो आणि तिला म्हणत असतो, तुला पाणी हवं आहे का? पाणी? ओ साहेब प्लीज जरा पाणीचं बघताय का? त्यावर लगेचच ते म्हणतात की हो मी देतो. आणि मग ते अक्षयला पाणी आणून देण्यासाठी तिकडनं जातात. अक्षय म्हणतो, रमा हे घे जरा पाणी पी, म्हणजे तुला बरं वाटेल रमा. त्याबरोबर रमा म्हणत असते, नको आहे मला काही, मला माझी आरू हवी आहे. मला माझी आरू हवी आहे परत. माझी मुलगी कुठे असेल, कशी असेल? माझ्या आरूला काही नाही होऊ शकत हो. त्यावर अक्षय म्हणतो, काहीही झालेलं नसणारच आहे आपल्या आरूला. आपली आरू एकदम व्यवस्थित असणार आहे, माझी खात्री आहे ना. अजून पोलिसांना काहीही कन्फर्म कळालेलं नाही आहे. अगं रेवाच्या सारखी दिसणारी फक्त सेम गाडी आहे, सेम गाडी आहे. काही होणार नाही आहे आपल्या आरूला. तू शांत हो रमा रडणं थांबव. त्यानंतर मग आता ज्या ठिकाणी रेवा आहे त्या ठिकाणी आता कशीबशी ती स्वतःची सुटका करते आणि त्यानंतर ती त्या लोकांना धमकी देते की लवकरात लवकर त्या मुलीला माझ्या ताब्यात आणा. त्यानंतर गोळीबाराचा आवाज येतो. अक्षय आणि रमा पूर्णपणे हादरून जातात, घाबरतात. त्यांना वाटतं की आता आरू ही आपल्याला परत मिळणार नाही. पण तोपर्यंत आता लगेचच पोलीससुद्धा आतमध्ये जातात आरोहीला बाहेर आणण्यासाठी, शोधण्यासाठी. आणि आता सगळे पोलीस वगैरे गेलेले असतात. इकडे अक्षय आणि रमाला टेन्शन आलेलं असतं, ते रडत असतात आणि इतक्यात आता आरोही तिकडे धावत येते आणि आई बाबा अशी हाक मारते. त्याबरोबर अक्षय आणि रमा खूप जास्त खुश होऊन जातात. ते लगेचच आरोहीला जवळ करतात, मिठी मारतात. ते दोघं म्हणत असतात, तू व्यवस्थित आहेस? त्यावर आरू सांगत असते की मला एका आंटींनी वाचवलं, त्यांनी त्या सगळ्या लोकांबरोबर फाईट केली आणि मला इथून बाहेर काढलं. त्याबरोबर अक्षय रमा विचारतात, कोण आहे ती? इतक्यात रेवा तिकडनं येते. आता रेवाला बघून अक्षय लगेचच म्हणतो, हिने तुला बाहेर काढलं? संकटाचं दुसरं नाव आहे रेवा.
ही काय तुझी मदत करणार. त्याबरोबर रेवा आता त्यांना ते पिस्तूल दाखवत असते, ते दांडू दाखवत असते ज्याने तिने लोकांना मारलं. पण एवढ्यात ती खाली कोसळते आणि बेशुद्ध होते. त्याबरोबर आरोही रेवाकडे धावत चाललेली असते. आंटी असं ओरडत तर आता अक्षय आरोहीला हाक मारतो, आरू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.